नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी अशी मागणी कोल्हापूर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमधील बदल हे 30 डिसेंबर 2025 पर्यंत करावेत. तसे न झाल्यास 1 एप्रिल 2027 पर्यंत यात बदल करता येणार नाहीत असे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. मात्र या कालावधीत हद्दवाढीबाबतची कोणतीही प्रक्रिया झाली नाही. परिणामी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय प्रलंबितच राहिला. त्यामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ लवकरात लवकर करावी अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं महापौर रूपाराणी यांच्याकडे आज करण्यात आली. यावेळी हद्दवाढ कृती समितीचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हद्दवाढीबाबतची भूमिका मांडली. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी महापालिका सकारात्मक आहे. प्रस्तावित हद्दवाढीमध्ये समाविष्ट केल्या जाणाऱ्या गावातील नागरिकांशी समन्वय साधून या प्रकरणी शासन दरबारी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही महापौर रूपाराणी निकम यांनी यावेळी दिली. यावेळी बाबा पार्टे, अशोक भंडारे, किशोर घाटगे, शिवाजी जाधव, संजय शेटे, राजू जाधव यांच्यासह हद्दवाढ कृती समितीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. अतिशय क्लिष्ट आणि गांभीर्याने घेण्यासारखा विषय म्हणजे कोल्हापूर शहराची हद्दवाढ आणि या संदर्भातच आज कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आलं की हद्दवाढ व्हावी. माझी स्वतःची अशी धारणा आहे की जर कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली तर आपल्याला आपली महानगरपालिका चांगल्या वर्गामध्ये रूपांतरित होईल आणि मग जो विकास आपण म्हणतो त्याच्यासाठीचा लागणारा फंड जो आहे, निधी जो आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळेल असं मला वाटतं. परंतु आज जर कोल्हापूर शहराची तुम्ही परिस्थिती पाहिली तर अतिशय दयनीय परिस्थिती आहे आणि त्यामुळे काही खेडेगाव नाराज आहेत की जर कोल्हापूर शहरच सुस्थितीत नाही तर आम्ही तुमच्यामध्ये येऊन काय करणार आहोत. एक महापौर म्हणून मला असं वाटतं की प्रथमतः आपण कोल्हापूर शहरच इतकं सुंदर, सुस्थितीत आणि सगळ्या सोयीनुसार करूयात की जेणेकरून त्या लोकांचाही ओढा नक्कीच आपण होऊन कोल्हापूर शहरासाठी येईल असं मला वाटतं. या अनुषंगाने चांगल्या पद्धतीनं गांभीर्याने मी स्वतः विचार करणार आहे. गेले अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न निकालात कसा निघेल माझ्या या कालावधीमध्ये याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल आणि त्याचीच एक पुढची पायरी म्हणून फक्त बोलावं कमी आणि करून जादा दाखवावं या अनुषंगाने त्याच्यामध्ये लागणारा प्रत्येक गोष्टीचा पाया भरण्याचं काम येणाऱ्या नजदीकच्या काळामध्ये मी वरिष्ठ नेत्यांशी भेटून मग त्याच्यामध्ये पालकमंत्री असतील किंवा आदरणीय चंद्रकांत दादा असतील, खासदार साहेब असतील, धनंजय माडिक साहेब असतील या सगळ्यांशी बोलून आणि मग त्याच पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचा कामाचा रिझल्ट मिळावा यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी सुद्धा मी मीटिंग करून देण्याचा माझा मानस आहे. तुम्ही मागचे काही दिवस हद्दवाढी संदर्भात कोल्हापूर शहराच्या बाहेरच्या खेडेगावातल्या नागरिकांची बातचीत करता, काय नेमके त्यांचे बरेच दिवसापासून मी सुद्धा या कमिटीमध्ये काम करत असल्यामुळे मी एक पुढची प्रगती म्हणून अगोदर त्या खेड्यातील लोकांशी बोलावं या अनुषंगाने माझी चर्चा सुरू होती आणि त्याच अनुषंगाने आज बालिंगेचे काही लोक सुद्धा यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे की त्यांनी तुम्ही महापौर आता झाला आहात तर आम्हाला आशेचा किरण आहे अशा पद्धतीचे आभार त्यांनी मानून आपल्या कोल्हापूर शहरामध्ये येण्याचा सुद्धा मला त्यांनी शब्द दिलेला आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर मी आता सभेत सुद्धा हेच म्हणत होतो की आपण खूप वेळा ह्याच्यावरती चर्चा केलेली आहे. त्यामुळे आता रिझल्टकडे जायला पाहिजे, नेमकं काय करायला पाहिजे त्याच्या अनुषंगाने मी डेली 1-2 त्या कमिटीचे जे लोक आहेत दे हॅव नो ऑल आयडियाज अबाउट दॅट कृती हद्दवाढ आणि त्याच्यासाठी आपण त्या पद्धतीनं वाटचाल सुरू करणार आहोत.